नमस्कार मित्रांनो, मी मनोज खोडे आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये बांधकाम कामगारांना भांड्यांचा सेट वाटप सुरू झालेला आहे. तर मित्रांनो, या सेटमध्ये किती वस्तू आहेत, कोणकोणत्या वस्तू आहेत आणि त्या कोणाकोणाला मिळणार आहेत व त्यासाठी कसा अर्ज करावा लागतो, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर बघा मित्रांनो, 2021च्या GRनुसार यामध्ये सांगितले आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृहोपयोगी वस्तू संच वितरण योजनेस मंजुरी देण्याबाबत. तर मित्रांनो, यात असे सांगितले आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील जे नोंदणीकृत लाभार्थी आहे त्यांनाच हा संच मिळणार आहे. तर मित्रांनो, या योजनेच्या अटी व शर्ती जाणून घेऊया. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार ज्याची नोंदणी सक्रिय आहे या योजनेचा लाभार्थी राहील. नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्याची नोंदणी सक्रिय आहे यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी, उपजिल्हा कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भरून दिल्यानंतर गृहोपयोगी वस्तू संच पुरवण्यात येईल. आता मित्रांनो, यामध्ये कोणकोणत्या वस्तू मिळते हे जाणून घेऊया. ताट 4, वाट्या 8, पाण्याचे ग्लास 4, पातेले झाकणासह 1, मोठा चमचा भात वाटपाकरिता 1, मोठा चमचा 1, मोठा चमचा वरण वाटपाकरिता 1, पाण्याचा जग 2 लिटर 1, मसाला डब्बा 1, डब्बा झाकणासह 14 इंची 1, डब्बा झाकणासह 16 इंची 1, डब्बा झाकणासह 18 इंची 1, परात 1, प्रेशर कुकर 5 लिटर 1, कढई 1, स्टीलची टाकी मोठी झाकणासह स्टीलची टाकी 1. तर मित्रांनो, अशा एकूण 30 वस्तू या संचामध्ये आपल्याला मिळणार आहेत. तर मित्रांनो, भांड्याच्या या संचासाठी अर्जाचा फॉर्म माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे. तेथे तुम्ही जाऊन तो अर्ज डाउनलोड करून घेऊ शकता व त्या अर्जाला भरून त्याला आधार कार्ड व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे तुम्हाला नोंदणीकृत पावती मिळालेली आहे ते पावती जोडून तुम्ही हा अर्ज तुमच्या जवळच्या WFC ऑफिसला जाऊन देऊ शकता. जर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.